मित्रांनो, भाजपने महाराष्ट्रात शिवसेना फोडली, त्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साम दाम दंड भेद याचा वापर करून सत्ता बळकावली. आणि सध्याच्या घडीला जर बोलायला गेलं तर नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल लागला आणि पाशवी बहुमत भाजपला मिळालेलं असताना सुद्धा भाजप तृणमूल काँग्रेस फोडताना दिसते. असं म्हणायचं सुद्धा कारण आहे, कारण बातम्याच तशा आहेत. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसने ज्या रिजू दत्ता यांना पक्षातून काढून टाकलं, ज्याची हकालपट्टी केली, तो रिजू दत्ता असा दावा करतोय की 80 पैकी 50 आमदार त्याच्या मागे आहेत आणि ते खरे तृणमूल आहेत, असा दावा त्यांनी केलेला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जर पाहायला गेलात आणि निवडणूक आयोगाच्या निकालानुसार जर पाहायला गेलात तर 2/3 आमदार तुमच्या सोबत असले की तुम्ही खरे पक्ष झालात आणि पक्ष चिन्ह, पक्षाचं नाव हे सर्व तुम्हाला मिळेल. आणि अगदी तसंच होताना दिसतंय, कारण घटनाच अशा झालेल्या आहेत मागील काही दिवसामधल्या. आता जर घटना जर पाहिलात तर मागील 12 दिवसामध्ये तर 30 मे रोजी ममता बॅनर्जी यांनी सर्व आमदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीला 80 पैकी फक्त 20 आमदार आले होते. हे पहिलं सिग्नल झालं. त्याच्यानंतरनं कल्याण बॅनर्जी असतील, त्याच्यानंतरनं अभिषेक बॅनर्जी असतील, यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांना अंडे, टमाटे, दगड फेकून मारण्यात आले आणि या घटनेला कोणत्याच तृणमूल काँग्रेसच्या आमदारानं विरोध केला नाही किंवा त्याच्यावर कोणती टिप्पणी दिलेली नाहीये. म्हणजे ह्या घटना जर पाहायला गेला तर शुवेंदू अधिकारी असतील किंवा भाजप असतील, हे किती पाशवी लोक झालेले आहेत. म्हणजे त्यांना लोकशाही जिवंत ठेवायचीच नाहीये, विरोधी पक्ष त्यांना टिकवायचाच नाहीये. आता हे रिजू दत्ता जे आहेत ते ह्या आमदारांना घेऊन खरी तृणमूल काँग्रेस आम्ही आहोत असा दावा करून त्या आमदारांना आणि त्यांचा जो खरा तृणमूल काँग्रेस पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करण्याच्या तयारीमध्ये आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या दिवशी विरोधी पक्ष संपेल त्या दिवशी लोकशाही तिथून संपेल. ज्या वेळेला सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा आवाज संपेल त्यावेळेला जनतेचा आवाज सुद्धा तिथे संपलेला असेल. आता सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये कोणीही विरोधी पक्ष नेता नाहीये. जनतेचा आवाज सभागृहामध्ये सध्या नाही. म्हणजे तुमचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मांडण्यासाठी एक आवाज लागतो, तो आवाज इथे नाहीये आणि त्या आवाजासाठी लोकशाही जिवंत राहणं गरजेचं आहे. आणि अशा घटना जर घडत असतील पक्षफोडीसारख्या तर भारतामधील लोकशाही फक्त नावालाच राहील, त्याच्या पलीकडे काय नाही.